नमस्कार बांधवांनो, आज आपण झिंक विषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील बऱ्याच जमिनीमध्ये झिंकची कमतरता आढळून आली आहे. साधारणपणे 30 ते 35% जमिनीमध्ये झिंकची कमतरता असते. मका पीक हे झिंकला खूप संवेदनशील पीक आहे. त्यामुळे झिंकचे योग्य व्यवस्थापन केल्यास नक्कीच उत्पन्नात फायदा होतो. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झिंकचे मका पिकातील महत्त्व, याच्या कमतरतेची लक्षणे, याचे प्रकार, स्रोत, डोस आणि वापरायची पद्धत. झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट आहे. त्यामुळे याची गरज जरी कमी असली तरी याचे महत्त्व भरपूर आहे. झिंक म्हणजे जस्त. याचे मका पिकातील कार्य बघूया. हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिलची निर्मिती. झिंकमुळे मकाच्या पानातील हरितद्रव्याची निर्मिती वाढते. तसेच यामुळे झाड सशक्त राहून हिरवेगार राहते. त्याच्यामुळे मका हे पीक फोटोसिंथेसिस मार्फत चांगल्या प्रकारे अन्न निर्मिती करते. पुढील फायदा आहे पेशी विभाजन. झिंकने पिकातील पेशी विभाजन होऊन पीक हे चांगल्या प्रकारे वाढते. झिंक हे पोलांची चांगल्या प्रकारे वाढ करते. तसेच यामुळे मक्याचे दाणे पण व्यवस्थित भरते. झिंकचे मका पिकातील कमतरतेची लक्षणे बघूया. पहिलं लक्षण आहे नवीन पानाच्या शिरा हिरव्या राहून पान पिवळे पडते. दुसरं लक्षण आहे मका पिकाची वाढ खुंटते. तिसरं लक्षण आहे परिपक्वतेसाठी मका हे जास्त दिवस घेते. चौथं लक्षण आहे मका पिकाचे कणीस लहान राहून दाणे पूर्ण भरत नाही. जर झिंक कमतरतेची मका पिकात लक्षणे दिसली नाही तर असं नसतं की मका पिकाला त्याची गरज नसते. बऱ्याच वेळेस असं होतं की पिके जी कमतरता असते ती दाखवत नाही, म्हणजे कमतरतेची लक्षणे दिसून येत नाही, तरी पण पिकात त्याची कमतरता असते आणि ह्या कन्सेप्टला हिडन हंगर म्हणतात. झिंक पिकांना उपलब्ध न होण्यामागे काय कारण असतं ते बघूया. जमिनीत फॉस्फरस जास्त असला किंवा आपण जास्त फॉस्फरस युक्त खतांचा वापर केला तर झिंकची कमतरता भासते. जमिनीचा पीएच म्हणजे समूह 7च्या वर गेला तरी झिंकची कमतरता भासते. जो सेंद्रिय कर्ब असतो म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन तो 0.5च्या कमी असला तरी झिंकची कमतरता भासते. जर जमिनीत पाणी जर जास्त काळ साचलं तरी झिंक हे पिकांना उपलब्ध होत नाही. जर आपल्याला झिंकची पूर्तता करायची आहे तर आपण ते कसे करू शकतो? झिंकयुक्त खतांचा आपण वापर करू शकतो. फक्त लक्षात काय घ्यायचं आहे, झिंक हे फॉस्फरस सोबत देणं टाळावं. तर फॉस्फरसयुक्त खतं कोणती आहे? एक तर आहे सिंगल सुपर फॉस्फेट आणि दुसरे आहे NPK, जे संयुक्त किंवा मिश्र खते असतात ती. यात 10-26-26, DAP, 12-32-16, 20-20-0-13 आणि इतर सर्व नवीन ग्रेड. यात जे पी आहे ते म्हणजे स्फुरद किंवा फॉस्फरसचे प्रमाण. तर या खतांसोबत झिंकची रिॲक्शन होऊन पिकांना झिंक उपलब्ध होत नाही. यामुळे झिंक हे आपण युरियासोबत देऊ शकतो किंवा मातीमध्ये मिक्स करून पण देऊ शकतो. झिंक 2 प्रकारे देऊ शकतो. एक तर आहे झिंक सल्फेट, दुसरं चिलेटेड झिंक. झिंक सल्फेटमध्ये 2 प्रकार आहे. पहिला प्रकार आहे झिंक हे झिंक सल्फेट हेप्टाहायड्रेट नावाने मिळते. यात झिंकचे पर्सेंट हे 21% असते. तसेच यात 10% सल्फर असते. याचा डोस हा 10 ते 15 किलो प्रति एकर असतो. याची हवेशी तसेच वातावरणातील जी आर्द्रता असते त्याची रिॲक्शन होत असल्याने हे जास्त दिवस आपण साठवू शकत नाही. याची युरियासोबत पण रिॲक्शन होत असल्याने हे युरियासोबत देणं टाळावं. तसेच हे आपण मातीत मिक्स करून देऊ शकतो. दुसरं आहे झिंक सल्फेट मोनोहायड्रेट. यामध्ये झिंकचं प्रमाण हे 33% असतं आणि सल्फर म्हणजे गंधक याचे प्रमाण 15% असतं. याचा मका पिकाला एकरी डोस हा 8 ते 10 किलो देऊ शकतो. तिसरा पर्याय आहे चिलेटेड झिंक. यामध्ये झिंकचं प्रमाण हे 12% असतं आणि याचा डोस हा आपण ड्रिपने एकरी 500 ग्रॅम सोडू शकतो. तसेच फवारणीमध्ये 1 ग्रॅम प्रति लिटरने घेऊ शकतो. याची पहिली फवारणी लागवडीनंतर 30 ते 35 दिवसानंतर घ्यावी. तसेच गरज पडल्यास दुसरी फवारणी 55 ते 60 दिवसांनी घ्यावी. यातील जे झिंक सल्फेट आहे यामध्ये झिंक आणि सल्फर म्हणजे गंधकचे पण प्रमाण आहे. त्यामुळे मका पिकाला याचा चांगला फायदा होतो. झिंक हे लिक्विड फॉर्ममध्ये पण मिळतं. त्याचं प्रमाण हे 39.5% SC फॉर्ममध्ये असतं. याचा डोस प्रति लिटर 1 ते 1.5 ml असा असतो. झिंक हे मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर यामध्ये पण मिळते. पण झिंक सल्फेट